आणि त्यातून मानसिक ताणतणावामुळं मला 3 वर्षापूर्वी कोविडनंतर शुगर डिटेक्ट झाली. पण मी गिटार जेव्हापासून सुरू केली माझी शुगरही नॉर्मल आहे आणि बराचसा माझा मानसिक ताणतणाव एकदम नॉर्मल झालेला आहे. जेव्हा तुम्ही स्टेजवरती असता तेव्हा कमीत कमी ब्रेनला अननेसेसरी प्रेशर पाहिजे. त्या स्टँडवर ठेवताना तुम्हाला खूप फोकस करावा लागत असेल तर काही उपयोग नाही त्या स्टँडचा. मेन परफॉर्मन्स की ती एक पायरी चढून तुम्हाला इथं येणं खूप गरजेचं आहे. कारण ती जर चढली नाही तर मग आपण असंच ऑडियन्समध्ये बसून दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतो. तर मग एक ती पायरी स्टेप घ्या तुम्ही पण आणि काहीतरी ॲटलिस्ट 1-2 मिनिटाचं 1 मिनिटाचं काही पण वाजवा. इथे जो कोणी येतोय त्याच्या थॉट्सच्या मागे काय चाललंय बघा, की या प्रत्येकाचं माइंड ओपन आहे शिकण्यासाठी, चुकण्यासाठी, आणि त्यांना द्यायला आवडतं. मग ते कसंही असेल, त्यांना बनवायला आवडतं, मग सर्व करायला आवडतं. जे कोणी ह्या प्रोसेसमध्ये जातील ना त्यांना खूप मजा येईल. मी गिटार घेतली माझी 2011ला. त्यावेळी मूवी आलेला आपला रॉकस्टार. म्हणजे काय वाजवतो बापरे. म्हटलं आपल्याला पण असं काहीतरी करायला पाहिजे म्हणून गिटार घेतली. ती युट्यूबचे व्हिडिओ बघायचे आणि कॉर्ड पकडायची आणि धना 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 चालू आपलं. मे बी तुम्ही एखाद्या वेळा गाणं वाजवाल पण चांगलं, पण ते तुम्ही स्टार्ट कुठून केलंय आणि तुम्ही कुठे चालला ते तुम्हाला काहीच नाही माहित. पण तो फरक पडला ना ऍक्च्युली तो गिटारगिरी जॉईंट केल्यानंतर झाला. भरून घ्यायचं नुसतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. काय पुण्य असलं की ते. आता सध्या मला पण ही मजा येतेय, आणि ही वेगळ्या लेवलची मजा आहे. जे आपली 6 मूल्य आहेत: पीस, ग्रोथ, क्लॅरिटी, फ्रीडम, अबंडन्स आणि कॉन्ट्रीब्युशन. हा जो शेवटचा कॉन्ट्रीब्युशन आहे ना, बऱ्याचदा आपण स्वतःसाठी काम करतो ना तेव्हा चालढकल करतो, पण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं ठरवतो ना तेव्हा आपण खूप जोरात करतो. तसं जोरात करा. माझं नाव निखिल वाघमारे. मी लोणंदचा आहे, सातारा जिल्ह्यातलं. तर मी गिटारगिरी कम्युनिटी जॉईन केली साधारणतः आता हे 3रं वर्ष आहे माझं गिटारगिरी कम्युनिटी जॉईन करायचं. मी फेसबुकला ॲड वगैरे पाहिलेली सरांची. 6 महिने मी ॲड फॉलो करत होतो, पण माझ्याकडे गिटार नव्हती त्यावेळेस, म्हणून मी नुसते 6 महिने ते बघत होतो व्हिडिओज वगैरे. पण माझा इंटरेस्ट पहिल्यापासून होता की गिटार मला शिकायचीच आहे. नाराजगी तेरी जानी सार है जानी सार तेरे प्यार पे मेरे यार. जानी सार है जानी सार तेरे प्यार पे मेरे यार. जानी सार है. स्टेजवर कधी
कधी गेली नाही, कधी काहीच नाही. म्हणजे गृहिणी असल्या कारणाने घरातच राहिली. तर आता बाहेर पडली आहे. आता ह्याच्या पुढे आणखीन प्रवास चांगला होईल, फक्त एवढं मला सांगेल. एक लहान मुलगा बंदुकीसोबत खेळतोय आणि तो डिस्क्याव करतो. याच्या मागे किती डीप हिंसा आहे हे कोणाला रिअलाइज नाही होत. आणि या छोट्या छोट्या इग्नोरन्स नंतर ते खूप कंपाऊंडिंग होऊन मोठ्या हिंसेकडे जातो आपण. आणि ही गिटार मला म्हणून हा पीस आपण का ठेवलाय एकदम सेंटर पॉइंटला, त्यासाठीच. शॉर्ट मध्ये सांगायचं तर सध्या ज्यांना असं वाटतं की इथे परफॉर्म करणं अशक्य आहे त्यांच्यासाठी सांगतोय, तुम्हाला फक्त ते इमॅजिन करायचं असतं. मलाही नव्हतं माहीत की माझी अशी कम्युनिटी होईल आणि ज्याच्यामध्ये मी फक्त मराठी माणसांना इथे एकत्र बोलवीन आणि फक्त त्यातली सगळी गिटार लवरच असतील आणि ते एवढ्या चांगल्या लेवलचा परफॉर्म करतील. मिले तो तुम कभी नहीं, मेरी हसरत क्यों भड़काई बेवजह. दरिया मेरे दिल का ये बहता ना, दुखी दिल की सदा कुछ कहता ना, इसकी खामोशी की तू वजह है ना, दिल से तंग आ गया यही सजा है ना, क्या पता तेरे गम में ही रहना था, गम में ही रहना था, ऐसा मैं दरिया जो बहना ना चाहे. आणि तुम्हाला सांगावंच वाटेल, त्याशिवाय तुम्हाला गत्यंतरच नसेल. तुम्ही तुमच्या शाळेचं नाव तुमच्या लाईफमधून नाही काढू शकत, तसं मला म्युझिक स्कूल बनवायचं आहे. आणि त्यासाठी येस, धन्यवाद. आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाच्या एफर्टची इथे गरज आहे. इतने हसी ये नजारे, सांगायचं तर 2006 मी गिटार हातात नाही विकत घेतलं होतं मजा म्हणून. लोक वाजवतात जरा स्टाईल वगैरे मारू म्हणून, आणि यूट्यूबवरनंच शिकायचो. थोडीफार गाणी यायला लागली, टॅप्स, ते पण असं काही प्रॉपर नव्हतं पण येत होतं, वाजवू शकत होतं. तर 2022 आय गेस त्यामध्ये ॲक्सिडेंटली फेसबुकवरती मराठी गिटारगिरी म्हणून आलं. मी जनरली अशा आय ऑलवेज कॉल इट ॲज अ ट्रॅप, सॉरी नॉट दिस बट अशा या टाईपच्या ॲड्स असतात त्याला. आय जनरली डोंट फॉल फॉर दिस. पण यावेळेला माहीत नाही असं का वाटलं की फीज पण खूप मिनिमल होती. आणि मग नंतर कळलं अरे हे काहीतरी आहे. म्हणजे त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस शेअर केलेले होते, सरांचे व्हिडिओज असतात अतरंगी टाईप्समध्ये. तर म्हटलं हे काहीतरी रिअल आहे. आणि मग आम्ही चालू केलं, त्या जर्नीचा पार्ट चालू झालो. आज सगळ्यांना मजा आली का? किती मजा आली? अबे खूप बोलायचंय, खूप.